नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं ना पाचक असं आपण मुखवास बनवतो आहे. जेवणानंतर खाण्यासाठी मस्त असं हेल्दी आहे आणि खरंच खूप टेस्टी लागतो हा मुखवास. तुम्ही नक्की ट्राय करा आणि एकदा बनवून ठेवला ना तुम्ही महिनाभर वगैरे मस्त वापरू शकता. आता काय करायचं आहे, पहिले एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे जवळपास 2 ते 3 चमचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेली आहे पाव चमचा हळद आणि थोडंसं एक छोटा चमचाभर मीठ टाकलेलं आहे. का तर त्यांना मस्त असं जे आपण बाकी पाचक मुखवास बनवतो आहे ना त्यांना छान असा मीठ वगैरे लागेल ना तर खायला खरंच खूप भारी वाटतं. आणि हळद याच्यासाठी टाकले की जेणेकरून त्याला छान असा कलर येईल. आणि त्यानंतर आता बघा त्याच्यावर एक झाकण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता सगळे सीड्स वगैरे घेणार आहोत ज्याचा आपण मुखवास तयार करणार. त्याच्यामध्ये घेतलेला आहे मी अर्धी वाटी अळशीचे बिया घेतलेल्या आहेत. अळशी जे असतात ना ते घेतलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी बडीशोप घेतलेली आहे कच्चीवाली. त्यानंतर 1 वाटी घेतलेली आहे धना डाळ. त्यानंतर 1 वाटी घेतलेला आहे पंपकिन सीड. त्यानंतर घेतलेले आहे सनफ्लावर सीड घेतलेले आहे 1 वाटी. त्याचबरोबर घेतलेला आहे अर्धी वाटी असं ओवा वगैरे सगळ्या गोष्टी ना ह्या साफ वगैरे करून घ्यायच्या आहे. बाकीच्या गोष्टीमध्ये जास्त घाण नसते, फक्त अळशी आणि ओव्यामध्ये थोडीशी घाण वगैरे असेल किंवा बडीशोपमध्ये तसे साफ करून घ्यायचे आहे. आता हे सगळे सीड्स जे आहेत ना आपण बाउलमध्ये पाणी ठेवलेलं ना त्याच्यामध्ये मीठ मस्त वितळलं गेलं ना पाण्यामध्ये, त्याच्यानंतर हे सगळे सीड्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण ओतून घ्यायचे आहेत आणि ढवळून घ्यायचं आहे एका चमच्या साहाय्याने. त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून त्याला 10 ते 15 मिनटं रेस्ट द्यायची आहे. का तर व्यवस्थित सगळं मिठाचं पाणी जे आहे ते सगळ्या सीड्सला म्हणजे बडीशोपला वगैरे सगळ्याला लागेल व्यवस्थित. त्यानंतर साईडला 10-15 मिनटं साईडला एक पॅन ठेवलेला आहे गरम करायला. त्याच्यामध्ये आपण हे सगळे जिन्नस जे आहे ते ओतून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघा पाण्याचं कुठेही थेंबरही राहिलं नाही आहे, ते सगळं व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे. आता हे आपण लो फ्लेमवर एकदम लो फ्लेम ठेवायची आहे आणि त्याच्यावर आपण हे छान असं सीड्स मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. एकदम लो का ठेवायचं आहे, काही छोटे सीड्स आहेत काही मोठे सीड्स आहेत. जसे पंपकिन सीड सनफ्लावर सीड हे मोठे आहेत, बडीशोप थोडीशी मोठी आहे, पण ओवा वगैरे जे आहे ना ते थोडेसे लहान असतात ना त्याच्यामुळे त्यांना भाजायला थोडासा वेळ म्हणजे त्या लगेच भाजतात करपणार आणि बाकीचे मोठे जे सीड्स आहेत ते लगेच भाजणार नाही. त्यासाठी आपण एकदम लो फ्लेमवर आपण छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि इथे बघा 10 ते 15 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. जसं जसं भाजायला ते मस्त मोकळे मोकळे होत येतील. आणि इथे बघा आता इथे तर पूर्णपणे सगळे सुकलेले आहेत, खडखडीत असा आवाज यायला लागलेला आहे आणि प्लस भाजल्यानंतर त्यांचा स्मेल जो येतो ना खूप भारी येतो. आता हे सगळे भाजून झाल्याच्यानंतर काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आणि थंड व्हायला ठेवायचं आहे. थंड झाल्याच्यानंतर अशा पद्धतीने एका काचेच्या बरणीमध्ये व्यवस्थित आपण एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा काचेची बरणी घ्या त्याच्यामध्ये आपण मस्त असं स्टोअर करून ठेवायचं आहे. आता छोटे छोटे वाट्याच घेतलेल्या होत्या तरी पण एक बरणी भरून आपलं मुखवास इथे तयार झालेला आहे. हा तुम्ही जेवणानंतर 2-3 टाईम खाऊ शकता, 1-1 चमचा वगैरे. खरंच खूप हेल्दी आहे, टेस्टी आहे आणि कुठेही आता ओवा वगैरे टाकले तर तिखटपणा वगैरे येत नाही. बाकीच्या गोष्टी अशा असतात ना त्याच्यामुळे त्यांचा फ्लेवर पूर्ण व्यवस्थित बॅलन्स होऊन जातो आणि नक्कीच खाल्ला जाईल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत देता येईल असा हा मुखवास आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया आपण वैशूज किचनमध्ये. तोपर्यंत बाय बाय.